चारित्र्याचा संशय घेऊन 28 वर्षीय पती सलमान पटेलनं 26 वर्षीय पत्नी आयशाच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केलं होतं। तिला उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलं होतं। दरम्यान उपचार सुरू असताना बुधवारी सायंकाळी जखमी आयशाचा मृत्यू झाला। या गुन्ह्याची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे। हातकणंगले तालुक्यातील वाठारीतल्या दत्त मंदिर रोडवर सलमान उमर पटेल हा पत्नी आयशा, आई जहिरा, मुलगी रिझा यांच्यासह राहत असून तो शिरोली MIDCत एका कंपनीमध्ये नोकरी करतो। सांगली जिल्ह्यातील तासगाव इथल्या आयुब गुलाब मुल्ला यांची मुलगी आयशा हिच्याशी डिसेंबर 2019 मध्ये त्याचा विवाह झाला होता। आयशा सलमानच्या मावशीची मुलगी होती। रक्ताच्या नात्यातली असूनही लग्न झाल्यापासून पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून सलमान आणि आयशा यांच्यात वाद सुरू होता। त्यांना 2.5 वर्षाची एक मुलगी आहे। शनिवारी पुन्हा या पती-पत्नीमध्ये वाद झाला। त्यानंतर सलमाननं पत्नीला मारहाण केली। त्यावेळी सलमानची आई जहिरा यांनी वाद मिटवला, पण रात्री संतापलेल्या सलमाननं मसाला वाटण्याचा दगड पत्नी आयशाच्या डोक्यात घातला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी आयशाला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केलं होतं, पण उपचार सुरू असताना बुधवारी तिचा मृत्यू झाला। आज इन कॅमेरा विच्छेदन होऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। पोलिसांनी संशयित सलमानला बुधवारी रात्रीच अटक केली आहे।